नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ब्रँड जी के अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण 200 अतिसंभाव्य काही प्रश्न कव्हर केलेले आहेत. हे सर्व प्रश्न पोलीस भरती असेल, तलाठी भरती असेल, आरोग्य भरती असेल, वनरक्षक भरती असेल, या सर्वांसाठी हे प्रश्न खूपच महत्त्वाचे आहेत. हा व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील. तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला आहे, गोंदिया हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येणारा जिल्हा आहे? गोंदिया हा जिल्हा महाराष्ट्रामध्ये कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येणारा जिल्हा आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2, गोंदिया हा जिल्हा नागपूर या प्रशासकीय विभागामध्ये येणारा जिल्हा आहे. प्रश्न क्रमांक दुसरा, 1 मे सन 1999 परभणी जिल्ह्यामधून कोणता नवीन जिल्हा निर्माण करण्यात आला होता? 1 मे सन 1999 परभणी या जिल्ह्यामधून कोणता नवीन जिल्हा निर्माण करण्यात आला होता? तर परभणी या जिल्ह्यामधून हिंगोली हा नवीन जिल्हा निर्माण करण्यात आला होता. प्रश्न क्रमांक तिसरा, महाराष्ट्रामधले पहिले आकाशवाणी केंद्र मुंबई कोणत्या वर्षी सुरू झाले होते? महाराष्ट्र राज्यामधले पहिले आकाशवाणी केंद्र मुंबई कोणत्या वर्षी सुरू झाले होते? तर महाराष्ट्र राज्यामधलं आकाशवाणी केंद्र मुंबई हे सन 1927 या वर्षी ते सुरू झाले होते. प्रश्न क्रमांक चौथा, मराठी भाषेमधले पहिले मासिक खालीलपैकी कोणतं आहे? मराठी भाषेमधले पहिले मासिक खालीलपैकी कोणतं आहे? तर मराठी भाषेमधले पहिले मासिक या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2, दिग्दर्शन हे मासिक मराठी भाषेमधले ते मासिक आहे. तर दिग्दर्शन हे मासिक बाळशास्त्री जांभेकर यांचं ते मासिक होते. प्रश्न क्रमांक 5वा, विशाळगड, पन्हाळगड, गगनगड हे महाराष्ट्रामधले किल्ले खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधले किल्ले आहेत? विशाळगड, पन्हाळगड, गगनगड हे महाराष्ट्रामधले किल्ले कोणत्या जिल्ह्यामधले किल्ले आहेत? तर हे सर्व किल्ले कोल्हापूर या जिल्ह्यामधले ते किल्ले आहेत. प्रश्न क्रमांक 6वा, कार्ले व भाजे या प्राचीन लेणी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधल्या लेणी आहेत? कार्ले व भाजे या प्राचीन लेणी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधल्या लेणी आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3, कार्ले व भाजे या प्राचीन लेणी पुणे जिल्ह्यामधल्या लेणी आहेत. प्रश्न क्रमांक 7वा, चांदोली हे महाराष्ट्रामधले महत्त्वाचे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? चांदोली हे महाराष्ट्रामधले एक महत्त्वाचे अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर चांदोली हे महाराष्ट्रामध्ये सांगली या जिल्ह्यामधलं अभयारण्य आहे. प्रश्न क्रमांक 8वा, मुळा, मुठा, नीरा, घोड या नद्या कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत? मुळा, मुठा, नीरा, घोड या नद्या कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत? तर या सर्व नद्या ऑप्शन क्रमांक 2, भीमा या नदीच्या उपनद्या आहेत. प्रश्न क्रमांक 9वा, पवनार हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे? पवनार हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे? तर पवनार हे शहर धाम या नदीच्या काठावर आहे. प्रश्न क्रमांक 10वा, धर्मतर, राजापूर या खाड्या महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधल्या खाड्या आहेत? धर्मतर व राजापूर या खाड्या महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधल्या खाड्या आहेत? धर्मतर आणि राजापूर या खाड्या महाराष्ट्रामध्ये रायगड या जिल्ह्यामधल्या त्या खाड्या आहेत. प्रश्न क्रमांक 11वा, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ यांची स्थापना कोणत्या वर्षी झाली होती? महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ यांची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेली आहे? तर यांची स्थापना सन 1961 मध्ये महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ यांची स्थापना सन 1961 मध्ये झालेली आहे. प्रश्न क्रमांक 12वा, कन्नड खालीलपैकी कोणत्या राज्याची राज्यभाषा आहे? कन्नड खालीलपैकी कोणत्या राज्याची राज्यभाषा आहे? तर कन्नड ही कर्नाटक या राज्याची ती राज्यभाषा आहे. प्रश्न क्रमांक 13वा, भारतामधला पहिला तेल शुद्धीकरण कारखाना दिग्बोई खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये? भारतामधला पहिला तेल शुद्धीकरण कारखाना दिग्बोई खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3, दिग्बोई हा भारतामधला पहिला तेल शुद्धीकरण कारखाना दिग्बोई आसाम या राज्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 14वा, राणीखेत, अल्मोडा ही थंड हवेची ठिकाणे खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहेत? राणीखेत आणि अल्मोडा ही थंड हवेची ठिकाणे खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये आहेत?
त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राणीखेत आणि अल्मोडा ही थंड हवेची ठिकाणे उत्तराखंड या राज्यामधली थंड हवेची ठिकाणे आहेत. प्रश्न क्रमांक 15 गिंडी हे भारतामधले एक राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? गिंडी हे भारतामधले एक राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहेत? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 गिंडी हे भारतामधलं राष्ट्रीय उद्यान तामिळनाडू या राज्यामधलं राष्ट्रीय उद्यान आहे. प्रश्न क्रमांक 16 राकस सरोवर तिबेट या ठिकाणी खालीलपैकी कोणती नदी ही उगम पावते? राकस सरोवर तिबेट या ठिकाणी खालीलपैकी कोणती नदी ही उगम पावते? तर राकस सरोवर तिबेट या ठिकाणी सतलज ही नदी ही उगम पावते. प्रश्न क्रमांक 17 पॅराद्वीप हे भारतामधले एक प्रमुख बंदर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? पॅराद्वीप हे भारतामधलं एक प्रमुख बंदर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? तर पॅराद्वीप हे भारतामधलं प्रमुख बंदर ओरिसा या राज्यामधलं ते एक महत्त्वपूर्ण बंदर आहे. प्रश्न क्रमांक 18 नूनमती खनिज तेल क्षेत्र खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? नूनमती खनिज तेल क्षेत्र खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? तर नूनमती खनिज तेल क्षेत्र हे आसाम या राज्यामधलं ते क्षेत्र आहे. प्रश्न क्रमांक 19 काक्रापारा हा अणुविद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? काक्रापारा हा अणुविद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? तर काक्रापारा हा अणुविद्युत प्रकल्प गुजरात या राज्यामधला तो एक महत्त्वपूर्ण अणुविद्युत प्रकल्प आहे. प्रश्न क्रमांक 20 कमोडोर हे खालीलपैकी कोणत्या दलाशी पद आहे? कमोडोर हे पद खालीलपैकी कोणत्या दलासमानचं पद आहे? तर कमोडोर हे पद ऑप्शन क्रमांक 2 नौदल यांच्यामधलं ते एक महत्त्वाचं पद आहे. प्रश्न क्रमांक 21 पंडित हरिप्रसाद चौरसिया हे खालीलपैकी कोणत्या वाद्य प्रकाराशी संबंधित होते? पंडित हरिप्रसाद चौरसिया हे खालीलपैकी कोणत्या वाद्य प्रकाराशी संबंधित आहेत? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 पंडित हरिप्रसाद चौरसिया हे बासरी वादक या प्रकाराशी ते संबंधित आहेत. प्रश्न क्रमांक 22 बिडेसिया व कर्मा हे लोकनृत्य खालीलपैकी कोणत्या राज्याशी संबंधित आहे? बिडेसिया आणि कर्मा हे लोकनृत्य कोणत्या राज्याशी संबंधित आहेत? तर बिडेसिया आणि कर्मा हे लोकनृत्य बिहार या राज्याशी ते संबंधित आहेत. प्रश्न क्रमांक 23 नागार्जुन सागर हे धरण खालीलपैकी कोणत्या नदीवर बांधण्यात आलेलं आहे? नागार्जुन सागर हे धरण खालीलपैकी कोणत्या नदीवरचं धरण आहे? तर नागार्जुन सागर हे धरण कृष्णा या नदीवरचं ते एक महत्त्वपूर्ण धरण आहे. प्रश्न क्रमांक 24 छत्तीसगड या राज्याची राजधानी खालीलपैकी कोणती आहे? छत्तीसगड या राज्याची राजधानी खालीलपैकी कोणती आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 रायपूर छत्तीसगड या राज्याची राजधानी आहे. प्रश्न क्रमांक 25 सेल्युलार जेल खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? सेल्युलार जेल खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 सेल्युलार जेल ही पोर्ट ब्लेअर या ठिकाणी सेल्युलार जेल स्थित आहे. प्रश्न क्रमांक 27 इंडिया डिव्हायडेड या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? इंडिया डिव्हायडेड या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 डॉक्टर राजेंद्र प्रसाद इंडिया डिव्हायडेड या पुस्तकाचे लेखक आहेत. प्रश्न क्रमांक 28 रणांगण एक झाड दोन पक्षी हे पुस्तके खालीलपैकी कोणाची पुस्तके आहेत? रणांगण एक झाड दोन पक्षी ही सर्व पुस्तके खालीलपैकी कोणाची पुस्तके आहेत? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 विश्राम बेडेकर यांची ती पुस्तके आहेत. ऑप्शन क्रमांक 19 भारताची नायटिंगेल हे टोपण नाव खालीलपैकी कोणाचं आहे? भारताची नायटिंगेल हे टोपण नाव खालीलपैकी कोणाचं टोपण नाव आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 भारताची नायटिंगेल सरोजिनी नायडू यांचं ते टोपण नाव आहे. प्रश्न क्रमांक 30 स्वामी विवेकानंदांचं पूर्ण नाव खालीलपैकी कोणतं आहे? स्वामी विवेकानंद यांचं संपूर्ण नाव खालीलपैकी कोणतं नाव आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 नरेंद्रनाथ विश्वनाथ दत्त हे स्वामी विवेकानंदांचं संपूर्ण नाव आहे. प्रश्न क्रमांक 31 भारतीय दूरसंचार क्रांतीचे जनक खालीलपैकी कोणाला म्हणतात? भारतीय दूरसंचार क्रांतीचे जनक असे खालीलपैकी कोणाला म्हणतात? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 भारतीय दूरसंचार क्रांती यांचे जनक सॅम पित्रोदा यांना त्यांचे जनक हे मानले जातात. प्रश्न क्रमांक 32 उंचीमधला फरक मोजण्यासाठी खालीलपैकी कोणते उपकरण वापरतात? उंचीमधला फरक मोजण्यासाठी खालीलपैकी कोणते उपकरण वापरतात?
तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 अल्टिमीटर हे उपकरण प्रामुख्याने वापरले जाते. प्रश्न क्रमांक 33 वनस्पतींना अन्न तयार करण्यासाठी खालीलपैकी कोणता वायू हा आवश्यक असतो? वनस्पतींना अन्न तयार करण्यासाठी खालीलपैकी कोणता वायू हा आवश्यक वायू असतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 कार्बन डायऑक्साईड वायू या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 34 फोरसम निब्लिक या संज्ञा खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? फोरसम आणि निब्लिक या संज्ञा कोणत्या खेळाशी संबंधीच्या संज्ञा आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 लॉन टेनिस यांच्या संबंधीच्या संज्ञा आहेत. प्रश्न क्रमांक 35 आंतरराष्ट्रीय न्यायालयाचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी? आंतरराष्ट्रीय न्यायालयाचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 हेग या ठिकाणी आंतरराष्ट्रीय न्यायालयाचं मुख्यालय आहे. प्रश्न क्रमांक 36 पंचायत राज हे खालीलपैकी कोणाचं स्वप्न आहे? पंचायत राज हे खालीलपैकी कोणाचं स्वप्न आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 महात्मा गांधी यांचं ते स्वप्न आहे. प्रश्न क्रमांक 37 1501 ते 3000 लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतीमध्ये एकूण किती सदस्यसंख्या असते? 1501 ते 3000 लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतीमध्ये एकूण किती सदस्यसंख्या असते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 9 एवढी सदस्यसंख्या असते. ऑप्शन क्रमांक 37 खग विहंग अंडज द्विज हे खालीलपैकी कोणत्या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत? खग विहंग अंडज आणि द्विज हे खालीलपैकी कोणत्या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत? तर हे सर्व पक्षी या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. प्रश्न क्रमांक 38 निकेतन या शब्दाचा योग्य अर्थ खालीलपैकी कोणता आहे? निकेतन या शब्दाचा आपल्याला योग्य अर्थ सांगायचा आहे. निकेतन तर निकेतन म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 घर या ठिकाणी आपला योग्य अर्थ होईल. प्रश्न क्रमांक 39 शब्द समूहाबद्दल एक शब्द आपल्याला सांगायचा आहे. जुन्या मतांना चिटकून राहणारा अनेक शब्दाबद्दल शब्द समूहाबद्दल योग्य शब्द आपल्याला सांगायचा आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 सनातनी या ठिकाणी शब्द समूहाबद्दल योग्य शब्द असेल. प्रश्न क्रमांक 40 एका माळेचे मणी या म्हणीचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. एका माळेचे मणी या म्हणीचा योग्य अर्थ पुढीलपैकी कोणता आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 सगळी माणसे सारख्या स्वभावाची असतात या ठिकाणी म्हणीचा योग्य अर्थ होईल. प्रश्न क्रमांक 41 रक्तामध्ये साखरेवर नियंत्रण करणारा घटक खालीलपैकी कोणता असतो? रक्तातील साखरेवर नियंत्रण करणारा घटक खालीलपैकी कोणता घटक असतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 रक्तामधील साखरेवर इन्सुलिन हा घटक नियंत्रण करीत असतो. प्रश्न क्रमांक 42 नॅचरल गॅसमध्ये इथिलीन या वायूचं प्रमाण खालीलपैकी किती टक्के असते? नॅचरल गॅसमध्ये इथिलीन या वायूचं प्रमाण खालीलपैकी किती टक्के असते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 20% असते या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 43 कुष्ठरोगावर प्रभावी औषध खालीलपैकी कोणतं आहे? कुष्ठरोगावर प्रभावी औषध खालीलपैकी कोणतं आहे? तर कुष्ठरोगावर प्रभावी औषध ऑप्शन क्रमांक 2 डॅप्सोन हे कुष्ठरोगावर प्रभावी औषध आहे. प्रश्न क्रमांक 44 राजाजी नॅशनल पार्क खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? राजाजी हा वाघांसाठी प्रसिद्ध आहे खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये आहे? विद्यार्थी मित्रांनो राजाजी नॅशनल पार्क हा उत्तराखंड या राज्यामधला तो एक महत्त्वपूर्ण नॅशनल पार्क आहे. प्रश्न क्रमांक 45 महाराष्ट्राची एकूण किती टक्के लोकसंख्या नागरी भागामध्ये राहते? महाराष्ट्रामधील एकूण किती टक्के लोकसंख्या ही नागरी भागामध्ये राहते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 45% एवढी लोकसंख्या ही नागरी भागामध्ये राहते. प्रश्न क्रमांक 46 लक्षद्वीप या संघराज्य प्रदेशाची राजधानी खालीलपैकी कोणते? लक्षद्वीप या संघराज्य प्रदेशाची राजधानी खालीलपैकी कोणती राजधानी आहे? तर लक्षद्वीप यांची राजधानी ऑप्शन क्रमांक का बरं ती लक्षद्वीप यांची ती राजधानी आहे. प्रश्न क्रमांक 47 रेला हा पारंपरिक लोकनृत्य प्रकार खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आढळतो? रेला हा पारंपरिक लोकनृत्य प्रकार खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने आढळतो? तर रेला हा पारंपरिक लोकनृत्य प्रकार गडचिरोली जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने आढळतो. ऑप्शन क्रमांक 48 मंडालेच्या तुरुंगामध्ये असताना लोकमान्य टिळकांनी खालीलपैकी कोणता ग्रंथ लिहिला होता? मंडालेच्या तुरुंगामध्ये असताना लोकमान्य टिळकांनी
खालीलपैकी कोणता ग्रंथ हा लिहिला होता? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 गीता रहस्य हा ग्रंथ त्यांनी तो लिहिला होता. प्रश्न क्रमांक 49 अभियोग या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे? अभियोग या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे? तर अभियोगचा समानार्थी शब्द ऑप्शन क्रमांक आरोप या ठिकाणी अभियोग या शब्दाचा योग्य समानार्थी शब्द आहे. प्रश्न क्रमांक 50 खालीलपैकी कोणत्या एका देशामध्ये कुंडूज हे शहर वसलेलं आहे? खालीलपैकी कोणत्या एका देशामध्ये कुंडूज हे शहर वसलेलं आहे? तर कुंडूज हे शहर अफगाणिस्तान या देशामध्ये ते वसलेलं आहे. प्रश्न क्रमांक 51 आर्थिक निसरणाचा सिद्धांत खालीलपैकी कोणी मांडला होता? आर्थिक निसरणाचा सिद्धांत खालीलपैकी कोणी मांडलेला सिद्धांत आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 दादाभाई नेहरूजी यांनी तो मांडलेला सिद्धांत आहे. प्रश्न क्रमांक 52 खालीलपैकी कोणत्या एका चळवळीमध्ये महात्मा गांधी यांचा प्रश्न क्रमांक 52 खालीलपैकी कोणत्या एका चळवळीमध्ये महात्मा गांधींचा समावेश नव्हता? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 बारडोली सत्याग्रह यांच्यामध्ये महात्मा गांधी यांचा सहभाग नव्हता. प्रश्न क्रमांक 53 शेड्युल्ड कास्ट फेडरेशन यांची स्थापना खालीलपैकी कोणी केलेली आहे? शेड्युल्ड कास्ट फेडरेशन यांची स्थापना खालीलपैकी कोणी केलेली आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी शेड्युल्ड कास्ट फेडरेशन यांची स्थापना ही केलेली आहे. प्रश्न क्रमांक 54 आद्य क्रांतिकारक असे खालीलपैकी कोणाला आद्य क्रांतिकारक खालीलपैकी कोण आहेत? तर आद्य क्रांतिकारक ऑप्शन क्रमांक 1 वासुदेव बळवंत फडके यांना आद्य क्रांतिकारक असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 55 लज्जा ही कादंबरी खालीलपैकी कोणाची आहे? लज्जा ही कादंबरी खालीलपैकी कोणाची आहे? तर लज्जा ही कादंबरी ऑप्शन क्रमांक 2 तस्लिमा नसरीन यांची ती लज्जा ही कादंबरी आहे. प्रश्न क्रमांक 56 सज्जन या शब्दाचा आपल्याला योग्य विग्रह करायचा आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 सत प्लस जन या ठिकाणी या शब्दाचा योग्य विग्रह असेल. प्रश्न क्रमांक 57 जर एखादी वस्तू एकसमान गतीने जात असेल तर तिचं त्वरण खालीलपैकी कशा प्रकारचा असतो? एखादी वस्तू एकसमान गतीने जात असेल तर त्या वस्तूचं त्वरण हे खालीलपैकी कशा प्रकारचे असते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 0 या प्रकारचे त्यांचं त्वरण असते. प्रश्न क्रमांक 58 कांदा कापताना खालीलपैकी कोणता वायू बाहेर पडतो? कांदा कापताना खालीलपैकी कोणता वायू हा बाहेर पडतो? तर कांदा कापताना अमोनिया हा वायू बाहेर पडतो. प्रश्न क्रमांक 59 खालीलपैकी कोणता असंसर्गजन्य रोग आहे? खालील रोगापैकी आपल्याला असंसर्गजन्य रोग खालीलपैकी कोणता आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 मधुमेह या ठिकाणी असंसर्ग तो रोग आहे. प्रश्न क्रमांक 60 काकडी आणि टरबुजामध्ये पाण्याचे प्रमाण खालीलपैकी किती असते? काकडी आणि टरबूज यामध्ये पाण्याचं प्रमाण खालीलपैकी किती टक्के असते? काकडी आणि टरबूज यांच्यामध्ये पाणी 95% पाणी असते. प्रश्न क्रमांक 1 लोकसंख्येमध्ये देशामध्ये दुसऱ्या क्रमांकाचं राज्य खालीलपैकी कोणतं आहे? लोकसंख्येमध्ये दुसऱ्या क्रमांकाचं राज्य खालीलपैकी कोणतं आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 महाराष्ट्र हे देशामध्ये लोकसंख्येमध्ये दुसऱ्या क्रमांकाचं राज्य आहे. उत्तर प्रदेश राज्य लोकसंख्येमध्ये 1 क्रमांकाचं आहे. दुसरं राज्य महाराष्ट्र राज्य हे दुसऱ्या क्रमांकाचं राज्य आहे. प्रश्न क्रमांक 2 आनंदसागर उद्यान खालीलपैकी कोणत्या ठिकाणी? आनंदसागर उद्यान खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 आनंदसागर उद्यान शेगाव या ठिकाणी आहे. प्रश्न क्रमांक 3 भारतीय पोलीस कायदा खालीलपैकी कोणत्या वर्षी अस्तित्वात आलेला कायदा आहे? भारतीय पोलीस कायदा कोणत्या वर्षी अस्तित्वात आलेला कायदा आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 सन 1861 मध्ये भारतीय पोलीस कायदा हा अस्तित्वात आला होता. प्रश्न क्रमांक 4 विदर्भामध्ये एकूण किती जिल्ह्यांचा समावेश होतो? विदर्भामध्ये एकूण किती जिल्ह्यांचा समावेश होतो? तर विदर्भामध्ये एकूण 11 जिल्ह्यांचा समावेश होतो. प्रश्न क्रमांक 5 12 मार्च हा दिवस महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणता दिवस म्हणून साजरा करतात? महाराष्ट्र राज्यामध्ये 12 मार्च हा दिवस खालीलपैकी कोणता दिवस म्हणून साजरा करतात? तर 12 मार्च हा दिवस महाराष्ट्रामध्ये समता दिन म्हणून तो साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 6 उपमेय हे उपमानापेक्षा श्रेष्ठ आहे असे वर्णन केले असेल तर खालीलपैकी कोणत्या प्रकारचा अलंकार होतो?
तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 उपमेय हे उपमेयापेक्षा श्रेष्ठ आहे असे वर्णन केले असेल तर व्यतिरेक या प्रकारचा तो अलंकार होतो. प्रश्न क्रमांक 7 रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे. तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचं मुख्यालय मुंबई या शहरामध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचं मुख्यालय आहे. प्रश्न क्रमांक 8 खालीलपैकी आपल्याला रीती भविष्य काळाचं वाक्य ओळखायचं आहे. खालील वाक्यापैकी आपल्याला रीती भविष्य काळाचं वाक्य ओळखायचं आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 मी रोज 4 वाजता उठत जाईन हे वाक्य रीती भविष्य काळाचं वाक्य आहे. प्रश्न क्रमांक 9 भारतामध्ये मधुबनी चित्रकला प्रकार खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये प्रसिद्ध आहे. भारतामध्ये खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये मधुबनी हा चित्रकला प्रकार प्रसिद्ध आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 बिहार राज्यामध्ये मधुबनी हा चित्रकला प्रसिद्ध आहे. प्रश्न क्रमांक 10 राज्यघटनेनुसार खालीलपैकी कोणत्या एका निधीवर राष्ट्रपतींचं नियंत्रण असते. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 वरीलपैकी सर्व या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 11 धवल क्रांती ही संज्ञा खालीलपैकी कशा संबंधीची संज्ञा आहे. धवल क्रांती खालीलपैकी कशा संबंधीची संज्ञा आहे. धवल क्रांती तर धवल क्रांती ही संज्ञा दुग्ध उत्पादन यांच्या संबंधीची ती संज्ञा आहे. प्रश्न क्रमांक 12 जलियनवाला बाग हत्याकांड खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये झाले होते. जलियनवाला बाग हत्याकांड खालीलपैकी कोणत्या एका शहरामध्ये झाले होते. तर जलियनवाला बाग हत्याकांड हे अमृतसर या शहरामध्ये झाले होते. 13 एप्रिल सन 1919 अमृतसर पंजाब या राज्यामध्ये जलियनवाला बाग हत्याकांड हे झाले होते. प्रश्न क्रमांक 53 प्रश्न क्रमांक 13 शाब्बास हे खालीलपैकी कोणत्या प्रकारचं अवयव आहे. शाब्बास हे खालीलपैकी कोणत्या प्रकारचं अवयव आहे. तर शाब्बास हे केवलप्रयोगी अवयव या प्रकारचं ते अवयव आहे. प्रश्न क्रमांक 14 भारतामध्ये आकाराने सर्वात लहान राज्य खालीलपैकी कोणतं आहे. भारतामध्ये आकारमानाने सर्वात लहान राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 गोवा हे राज्य भारतामध्ये सर्वात लहान प्रकारचं राज्य आहे. प्रश्न क्रमांक 15 द्रिगबरूड आसाम ते कन्याकुमारी तामिळनाडू देशामधली सर्वात जास्त लांब पल्ल्याची रेल्वेगाडी खालीलपैकी कोणती रेल्वेगाडी. भारत देशामधली सर्वात जास्त अंतर धावणारी सर्वात लांब पल्ल्याची रेल्वेगाडी खालीलपैकी कोणती रेल्वेगाडी आहे. तर भारतामध्ये सर्वाधिक लांब पल्ल्याची रेल्वेगाडी विवेक एक्सप्रेस ही भारतामध्ये सर्वात जास्त लांब पल्ल्याची रेल्वेगाडी आहे. प्रश्न क्रमांक 16 खालीलपैकी कोणता वेद हा भारतीय संगीताचा उगम मानला जातो. खालीलपैकी कोणता एक वेद हा भारतीय संगीताचा उगम मानला जातो. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 सामवेद हा भारतीय संगीताचा उगम हा मानला जातो. प्रश्न क्रमांक 17 सूर्यमालेमध्ये सूर्यापासून तिसरा ग्रह खालीलपैकी कोणता आहे. सूर्यमालेमधील सूर्यापासून तिसरा ग्रह खालीलपैकी कोणता ग्रह आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 सूर्यमालेमध्ये सूर्यापासून तिसरा ग्रह पृथ्वी हा ग्रह आहे. प्रश्न क्रमांक 18 पुढीलपैकी कोणता एक समुद्र हा पूर्णपणे जमिनीने वेढलेला आहे. पुढीलपैकी कोणता एक समुद्र हा पूर्णपणे जमिनीने वेढलेला समुद्र आहे. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 मृत समुद्र हा पूर्णपणे जमिनीने वेढलेला समुद्र आहे. प्रश्न क्रमांक 19 नवेगाव बांध हे पक्षी अभयारण्य खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे. नवेगाव तर नवेगाव हे गोंदिया जिल्ह्यामधलं एक महत्त्वपूर्ण पक्षी अभयारण्य आहे. प्रश्न क्रमांक 20 जमिनीवरून हवेमध्ये लक्ष्याचा वेध घेऊ शकणारे क्षेपणास्त्र खालीलपैकी कोणतं आहे. जमिनीवरून हवेमध्ये लक्ष्याचा वेध घेऊ शकणारे क्षेपणास्त्र खालीलपैकी कोणतं एक क्षेपणास्त्र आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 त्रिशूल या ठिकाणी आपले योग्य मिसाईल होईल. प्रश्न क्रमांक 21 महाराष्ट्र पठार हे खालीलपैकी कोणत्या खडकापासून बनलेलं पठार आहे. महाराष्ट्र पठार हे खालीलपैकी कोणत्या खडकापासून बनलेलं पठार आहे. तर या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्वांनी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील. जर तुम्हाला आमची काही मदत करायची असेल तर तुम्ही आम्हाला थँक्स या बटनाचा वापर करून आम्हाला काही मदत करू शकता.